नमस्कार मुलांनो, व्हर्च्युअल लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहतोय मराठी विषय. पण मराठी विषयातला व्याकरण घटक आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला परीक्षेमध्ये म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये विभाग चौथा जो असतो, तो चौथा विभाग भाषा अभ्यासाचा असतो आणि त्यामध्ये व्याकरणावर आधारित कृती विचारलेली असते. तर तुमच्या भाषा अभ्यास विभागातील प्रश्न क्रमांक चौथा अ जो आहे, तो चौथा अ व्याकरणावर आधारित असतो आणि त्याला गुण असतात. त्याच्यामध्ये अनेक घटक दिले जातात. समास, अलंकार, वृत्त, शब्दसिद्धी, सामासिक शब्द. तर त्यामध्ये शब्दसिद्धी हा जो व्याकरणाचा घटक आहे, या शब्दसिद्धीला 2 गुणांवर आधारित तिथे कृती दिलेली असते आणि उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त या 3 घटकांवर आधारित ही कृती विचारलेली असते. तर हे जे दोन गुण आहेत, हे 2 गुण सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे भाषा अभ्यास हा जो विभाग आहे कृतीपत्रिकेतील, हा एकूण 10 गुणांचा असतो आणि त्यातले हे 2 गुण आहेत, हे 2 गुण सुद्धा तुम्हाला तुमच्या एकूण टक्केवारीमध्ये पुढे नेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर आज आपण हा व्याकरणावर आधारित शब्दसिद्धी हा घटक पाहणार आहोत. बघा, इयत्ता 10वी साठी आणि इयत्ता 9वी साठी दोन्हींसाठी हे व्याकरण सारखंच आहे. त्याच्यामुळे शब्दसिद्धी ही इयत्ता 9वी मध्ये आणि 10वी मध्ये सारखीच आहे. फक्त उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये वेगवेगळी येऊ शकतात. वळूया तर आपण आज शब्दसिद्धीकडे. बघा मुलांनो, आपण व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरतो. म्हणजे आपल्या मनातले विचार जर आपल्याला व्यक्त करायचे आहेत, कुणाला काही सांगायचं आहे, तर आपण भाषेचा आधार घेतो आणि भाषा म्हटली की त्यामध्ये वेगवेगळे शब्द आले, वाक्य बोलली जातात, त्या वाक्यांमध्ये वेगवेगळे शब्द आले. मग हे शब्द आपल्या भाषेमध्ये आधीपासूनच होते का? खूप होते का? नाही. तर व्यवहारामध्ये जेव्हा आपण भाषेचा वापर करतो त्यावेळी वेगवेगळे शब्द आपण वापरतो, पण हे शब्द आपण वेगवेगळ्या प्रांतामधून, वेगवेगळ्या भाषेतून हे घेतलेले आहेत आणि ते सहज आपल्या मराठी मातृभाषेमध्ये रूढ झालेले आहेत. म्हणजेच भाषेमध्ये शब्द कसा तयार झाला किंवा भाषेमध्ये शब्दाची निर्मिती कशी झाली, तो शब्द सिद्ध कसा झाला, तयार कसा झाला, कसा बनला, हे आज आपण या शब्दसिद्धीमध्ये पाहणार आहोत. तर समोर तुम्हाला शब्दसिद्धीचा एक तक्ता दिसतोय, ज्यामध्ये शब्दसिद्धीचे 2 प्रकार दिसत आहेत. एक आहे सिद्ध शब्द आणि दुसरा प्रकार आहे साधित शब्द. पुन्हा त्या सिद्ध शब्दाचे 4 प्रकार आहेत आणि साधित शब्दाचेही पुढे 4 प्रकार आहेत. तर हा तक्ता आपण नीट पाहून घेऊया आधी. तर सिद्ध शब्दाचे 4 प्रकार आहेत: तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. पुढे साधित शब्दांचे 4 प्रकार आहेत: उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, सामासिक आणि अभ्यस्त. त्यानंतर पुन्हा प्रत्यय घटित शब्दाचे 2 प्रकार आहेत: धातू साधिते, शब्द साधिते, त्यालाच कृदंत किंवा तद्धित असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अभ्यस्त शब्दांचे पुन्हा 3 प्रकार आहेत. त्यामध्ये आहे पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द. तर हा तक्ता तुम्ही व्यवस्थित नीट पाहायचा आहे आणि यातल्या आता प्रत्येक घटकावर आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. पण पुन्हा एकदा शब्दसिद्धी म्हणजेच शब्द कसा तयार होतो, आपल्या मराठी भाषेमध्ये शब्द कसे कसे कुठून कुठून कोणत्या भाषेतून आलेत आणि त्यामध्ये त्या शब्दांमध्ये जसेच्या तसे आलेत की त्यामध्ये आणखीन बदल झालाय, हा सगळा समावेश या तक्त्यामधल्या प्रत्येक प्रकारामध्ये आहे. म्हणून हा तक्ता आधी नीट पाहून घ्या. पुन्हा एकदा बघा, शब्दसिद्धी त्याचे 2 प्रकार आहेत: सिद्ध शब्द, साधित शब्द. पुन्हा सिद्ध शब्दाचे 4 प्रकार आहेत, साधित शब्दाचे 4 प्रकार आहेत आणि त्यामध्येही
प्रत्यय घटित शब्दाचे 2 प्रकार आणि अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार असा हा तक्ता शब्दसिद्धीचा आधी आपण पाहिला. आता पुढे वळूया. शब्दसिद्धी. बघा, कोणत्याही भाषेत सुरुवातीला जास्त शब्द नसतात. जसजशी भाषा अनेक भागात वापरली जाते तसतशी त्या भाषेतील शब्दसंख्या वाढते. म्हणजे बघा, कोणतीही भाषा घ्या, सुरुवातीला त्या भाषेमध्ये जास्तीत जास्त शब्द नसतात. अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा सुरुवातीला मूळ शब्द जास्त नव्हते, पण जसजशी भाषा अनेक भागात वापरली जाते, म्हणजे मराठी भाषा इतर प्रांतामध्ये ज्या वेळेला वापरली जाते त्यावेळेला त्या भाषेतले काही शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ होतात आणि मग आपल्या भाषेमध्ये शब्दसंख्या वाढत जाते. निरनिराळ्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत मिसळतात आणि ते इतके रूढ होतात की हा शब्द आपल्या भाषेतील नाही हे जणू काही आपल्याला म्हणजे खरंच वाटत नाही. कधी कधी तर आपण इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत जसेच्या तसे घेतो, तर कधी कधी शब्दांच्या मूळ रूपात बदल केला जातो. मग हा बदल का केला जातो? तर त्याचीही विविध कारणं आहेत की तो शब्द उच्चारायला सोपा, सहज वाटावा, सोयीस्कर वाटावा, यासाठी सुद्धा त्या मूळ शब्दाच्या रूपात बदल होऊन तो शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये येत असतो. याआधी इयत्ता 10वी मध्ये आपण व्युत्पत्ती कोश पाहिलाय. तर त्या व्युत्पत्ती कोशामध्ये आपण शब्दाची निर्मिती कशी झाली, कशी शोधायची व्युत्पत्ती कोशात, आणि त्यावेळेला ही सगळी कारणं आपण पाहिलेली आहेत की आपल्या भाषेत इतर भाषेतले शब्द ज्या वेळेला आपल्या भाषेत आले ते काही शब्द जसेच्या तसे आले, तर काही शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते शब्द नंतर नव्याने आपल्या मराठी भाषेत आलेले आहेत. म्हणजेच काय की इतर भाषेतले शब्द आपण आपल्या भाषेत काही वेळेला जसेच्या तसे घेतो, तर कधी कधी शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल केला जातो. तर शब्दसिद्धी म्हणजे नेमकं काय हे आता आपण पाहूया. बघा, शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला शब्दसिद्धी असे म्हणतात. या ठिकाणी मी शब्दसिद्धीची व्याख्या सांगितलेली आहे, ही व्याख्या लक्षात घ्यायची आहे. म्हणजे भाषेमधला शब्द कसा तयार होतो, तो कसा बनतो, सिद्ध होतो. सिद्ध होणे म्हणजेच तयार होणे. मग भाषेतला जो काही शब्द आहे तो कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो, कसा तयार होतो, यालाच शब्द सिद्धी असं म्हटलेलं आहे. आणि या शब्दसिद्धीचे 4 प्रकार आहेत. ते आहेत तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द आणि परभाषीय शब्द. आता आपण यातला एक एक मुद्दा बघूया. तत्सम शब्द. बघा, संस्कृत भाषेतील जे शब्द जसेच्या तसे म्हणजेच त्यांच्या रूपात कोणताही बदल न होता मराठी भाषेत आले आहेत, अशा शब्दांना आपण तत्सम शब्द असं म्हणतो. पहा, संस्कृत भाषा, बरोबर की नाही, अतिशय प्राचीन अशी संस्कृत भाषा, आणि या संस्कृत भाषेतले जे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये येताना त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, जसेच्या तसे संस्कृत मधले शब्द आपल्या मराठी भाषेत आले, अशा शब्दांना आपण तत्सम शब्द असं म्हणतो. मग आता उदाहरणार्थ बघा, पिता, कन्या, पुत्र, पुष्प, जल, भूगोल, भगवान, परंतु, कवी, मधु, गुरु, वृक्ष, धर्म, पुरुष, सत्कार, कमल, नदी, अग्नी, कर्ण, पर्ण, अरण्य, मस्तक, कर्म, कर, यथामती. तर हे जे शब्द आहेत, किंवा दीप, चक्र, दुग्ध, गृह, यासारखे जे शब्द आहेत,
हे शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. पण गंमत अशी आहे की हे शब्द आज आपण दैनंदिन व्यवहारामध्ये दररोज बोलतो किंवा वापरतो, पण तरी देखील आपल्याला असं वाटतच नाही की हे शब्द संस्कृतमधून आपल्या मराठीत आलेले आहेत. जणू काही ते मराठी भाषेतलेच आहेत असं आपल्याला जाणवतं. आहे की नाही मग ही गंमत? बरं, पुढे पाहूया. पुढचा प्रकार आहे तद्भव शब्द. संस्कृत भाषेतील जे शब्द जसेच्या तसे न घेता त्यांच्या मूळ रूपात काही बदल होऊन मराठी भाषेत आले आहेत, अशा शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. बघा, तत्सम शब्द म्हणजे काय की संस्कृत भाषेतले शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आले त्याला आपण तत्सम शब्द म्हणतो. पण आता इथे तद्भव शब्दामध्ये त्याची व्याख्या काय आहे की संस्कृत भाषेतले जे शब्द जसेच्या तसे न येता त्या शब्दांच्या मूळ रूपात काही बदल होऊन मग ते शब्द मराठी भाषेत आले आहेत, अशा शब्दांना आपण तद्भव शब्द असं म्हणतो. आता उदाहरणार्थ संस्कृत मधला ग्राम हा शब्द हा मराठीमध्ये येताना त्याचं गाव झालं. संस्कृत मधला दुग्ध हा शब्द मराठीमध्ये येताना त्याचं दूध असं झालं. कर्ण हा संस्कृत मधला शब्द ज्यावेळी मराठी भाषेत आला त्यावेळी तो कान असा झाला. पर्ण हा संस्कृत मधला शब्द मराठीत रूढ होताना पान असा तयार झाला. कोमल हा संस्कृत मधला शब्द मराठीमध्ये येताना कोवळा असा तयार झाला. गृह हा संस्कृत मधला शब्द मराठीत रूढ होताना घर असा झाला. भाऊ, सासू, सासरा, ओट, घाम, खास, काम, तर असे अनेक हे जे शब्द आहेत मराठीतले ते संस्कृत मधून मराठीत रूढ होताना त्यामध्ये मूळ रूपात बदल होऊन आलेले आहेत. अशा बदल होऊन आलेल्या शब्दांना तद्भव शब्द असं म्हटलं जातं. बघा, फरक लक्षात घ्या. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतले शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत रूढ होणं, आणि तद्भव शब्द म्हणजे संस्कृत भाषेतले शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत रूढ न होता त्या शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल होऊन मग ते मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. मग हे बदल का झाला? तर ह्याच्या मागचं मूळ कारण की सोयीस्कररित्या ते उच्चारता यावे. उच्चारताना ते सहजरित्या उच्चारता यावेत यासाठी त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया आपण पुढचा प्रकार, देशी शब्द. आता देशी शब्द म्हणजे कसे, तर जे शब्द इतर भाषातून आलेले नाहीत अशा मूळ शब्दांना देशी शब्द असं म्हणतात. म्हणजे इतर कोणत्याही भाषेतून ते शब्द आपल्या मराठी भाषेत आलेले नाहीत, तर हे शब्द आपल्या मूळ मराठी भाषेतच होते. तर जे शब्द इतर भाषेंमधून आलेले नाहीत अशा मूळ शब्दांना आपण देशी शब्द असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा, दगड, धोंडा, डोळा, डोके, झाड, हाड, चिमणी, वांगे, झोप, बाजरी, गुडगा, पोट, बोका, लुगडे, खुळा, ढेकूण. आता या ठिकाणी मी थोडेसे शब्द उदाहरणादाखल घेतलेले आहेत, पण असे असंख्य शब्द आहेत जे आपल्या मूळ भाषेतले आहेत, ते कोणत्याही इतर भाषेतून आलेले नाहीत. तर तुम्ही सुद्धा हा जर प्रयत्न केलात की इतर भाषेतून न आलेले आणि इतर भाषेतून आलेले शब्द शोधायचा, तर तुम्हाला सुद्धा ते शोधताना खूप गंमत वाटेल. तर अशा पद्धतीने देशी शब्द हे इतर भाषेतून आलेले नाहीत, तर ते आपल्या मूळ देशी भाषेतच होते. म्हणजे मूळ शब्दांना देशी शब्द असं म्हटलं जातं, कोणत्याही इतर भाषेतून ते आलेले नाहीत. तर उदाहरणादाखल हे शब्द मी तुम्हाला दाखवलेले आहेत. पुढे वळूया. परभाषीय शब्द.
आता या नावावरूनच आपल्या लक्षात येतं, पर म्हणजे परकीय भाषेतून आलेले शब्द. म्हणजे संस्कृत शिवाय इतर भाषेतील जे शब्द आपल्या मराठी भाषेत समाविष्ट झालेले आहेत असे शब्द म्हणजेच परभाषीय शब्द होय. म्हणजे आधी आपण पाहिलं की संस्कृत भाषेतून जसेच्या तसे शब्द आलेले आहेत, त्या शब्दांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, तर त्या शब्दांना आपण तत्सम शब्द असं म्हटलंय. आणि संस्कृत भाषेतून जसेच्या तसे न येता त्यामध्ये बदल होऊन आलेले शब्द आहेत, त्याला आपण तत्सम शब्द म्हटलेला आहे. पण या ठिकाणी संस्कृत भाषा वगळता म्हणजे संस्कृत शिवाय इतर ज्या भाषा आहेत, मग फारसी आहे, कानडी आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, इंग्रजी आहे, तर अशा संस्कृत व्यतिरिक्त इतर ज्या भाषा आहेत त्या इतर भाषेतून जे शब्द आपल्या मराठी भाषेत समाविष्ट झालेले आहेत अशा शब्दांना परभाषीय शब्द असं म्हटलं आहे. मग आता याची उदाहरणं सुद्धा आपण पाहूया परभाषीय शब्दांची. बघा या ठिकाणी अरबी भाषेतले शब्द जे आहेत ते मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत, ते मी वाचते. खर्च, मेहनत, इनाम, करार, अर्ज, कर्ज, हुकूम, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब आणि मालक. काही ठराविक शब्द मी इथे उदाहरणादाखल घेतलेले आहेत. पण पहा, हे शब्द वाचल्यानंतर आता आज हे आपण शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये सहज बोलतो. खर्च हा शब्द अगदी दररोज विचारतो, अरे आज किती खर्च झाला, आज किती पैसे खर्च केले. पण हा खर्च शब्द अरबी भाषेतून आपल्या मराठी भाषेत आलेला आहे हे आपल्याला माहीतच नसतं. म्हणजे असे अनेक शब्द आहेत जे इतर परकीय भाषेतून आपल्या मराठीमध्ये रूढ झालेले आहेत, पण ते आपल्याला माहिती नसतं. जणू काही ते आपल्याच मराठी भाषेतले शब्द आहेत अशा पद्धतीने आपण ते शब्द दैनंदिन जीवनात व्यवहारात वापरत असतो. त्यानंतर पहा, गुजराती भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द आहेत. उदाहरणार्थ डब्बा, दादर, शेत, रिकाम टेकडा. बघा हे गुजराती भाषेतून मराठीत रूढ झालेले शब्द आहेत. पुढे आहे कानडी शब्द, म्हणजे कानडी भाषेतून मराठीत आलेले शब्द. भाकरी, गुढी, विळी, गाजर, ताई, अडकित्ता, अक्का, तूप, कुंची, खलबत्ता, कांबळे, किल्ली, गुंडी. बघा आता हे शब्द सुद्धा आपण दैनंदिन जीवनात सहज वापरत असतो. अक्का म्हणतो, भाकरी म्हणतो किंवा किल्ली म्हणतो. तर हे जे शब्द आहेत हे कानडी भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. पुढे तेलुगू शब्द, म्हणजे तेलुगू भाषेतून मराठीत आलेले शब्द. अनारसा, चेंडू, टाळा, किडूक, मिडूक. तर बघा हे तेलुगू भाषेतले शब्द जसेच्या तसे आपण मराठीमध्ये घेतलेले आहेत. इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेले शब्द. पेन, टेबल, बॅट, फी, डॉक्टर, बस, फाईल, पेपर, मार्क्स, नंबर, टीचर, सर, मॅडम, ऑफिस, ट्रेन, रेल्वे. बघा हे शब्द तर इंग्रजी भाषेतले शब्द तर आपण अगदी सर्रास दैनंदिन जीवनात वापरत असतो आणि ते वापरताना आपल्याला अजिबात असं जाणवत नाही की हे परकीय भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. म्हणजे पेन, पेन तर आपण सहज, अरे तुझा पेन दे, आज मी पेनच आणला नाही. म्हणजे पेन हा शब्द इंग्रजीमधून आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे याची जराही कल्पना आपल्याला नसते. तर असे अनेक शब्द हे परकीय भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ होत गेलेले आहेत. पुढे पहा, पोर्तुगीज भाषेतून आलेले शब्द. पगार, बटाटा, मेज, पेरू, चावी, तंबाखू, बिजागरी, कोबी, हापूस, फणस. बघा अगदी सगळे ओळखीचे शब्द जे आपण दैनंदिन जीवनात वापरतो ते पोर्तुगीज भाषेतून आलेले शब्द आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये, पण याची जरा देखील आपल्याला कल्पना नसते. आणि आज हे जेव्हा आपण जाणून घेतोय त्यावेळेला ही गंमत आपल्याला खूप भावते. त्यानंतर बघा फारसी शब्द, म्हणजेच फारसी भाषेतून आपल्या मराठी भाषेत रूढ झालेले शब्द. उदाहरणार्थ पेशवा, कारभार, सरकार, सामना, दरबार, खाना, सामान, हकीकत,
अत्तर, सौदागर, कामगार, गुन्हेगार अशा पद्धतीचे शब्द हे फारसी भाषेतून आपल्या मराठी भाषेत रूढ झालेले आहेत. तसंच आपली राष्ट्रभाषा हिंदी, हिंदी भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये काही शब्द आलेले आहेत. दाम, करोड, सडक, मिठाई, भाई, मिलाप, बेटा, बच्चा, दिल और बाल. दिल हा शब्द तर सगळ्यांनाच परिचयाचा आहे, हो की नाही? दिल तो पागल आहे. तर हा दिल शब्द सुद्धा आपल्या हिंदी भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. तर हे उदाहरणादाखल हे सगळे मी शब्द या ठिकाणी काही निवडक शब्द मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहेत. या व्यतिरिक्त इतर जर तुम्ही शोध घेतला तर इतर अनेक असे शब्द आहेत जे परकीय भाषेमधून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. पुढे जाऊया. तर हे आपण पाहिले सिद्ध शब्दांचे 4 प्रकार. आता साधित शब्द म्हणजे काय हे आपण पाहूया. साधित शब्द म्हणजे सिद्ध शब्दांच्या मूळ रूपात बदल झालेल्या शब्दांना साधित शब्द असं म्हणतात. बघा, सिद्ध शब्द काय तर जे इतर जे शब्द आहेत ते कसे तयार झाले किंवा कसे आले ते, आणि त्याचे आपण 4 प्रकार पाहिले. आता या ठिकाणी सिद्ध शब्दांच्या मूळ रूपात बदल झालेल्या शब्दांना आपण साधित शब्द असं म्हणतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी बघा, मूळ धातू जो आहे खा, त्या खापासून खाऊ, खातो, खाल्ला किंवा खाणार असं आपण म्हणतो. किंवा शब्द जे आहेत रोगी हा मूळ शब्द आणि त्याच्यापासून बदल होऊन त्याचा तयार झाला निरोगी. गती, प्रगती किंवा चोर, चोरी, लाल, लालसर. तर हे जे आहे या सिद्ध शब्दांच्या मूळ रूपात बदल झालेल्या शब्दांना आपण साधित शब्द असं म्हणतो. म्हणजे मूळ जो शब्द असतो किंवा जो धातू असतो त्या मूळ रूपात बदल होऊन जो शब्द तयार होतो त्याला साधित शब्द असं म्हटलं जातं. पुढे जाऊया. आता या साधित शब्दाचे जे प्रकार आहेत ते पाहूया आपण. साधित शब्दांचे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि सामासिक शब्द तसंच अभ्यस्त शब्द. आता तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये यापैकी 3 घटकांवर आधारित 2 गुणांसाठी कृती विचारली जाते. एक आहे उपसर्ग घटित, दुसरा आहे प्रत्यय घटित आणि तिसरा आहे अभ्यस्त. या 3 घटकांवर आधारित तुम्हाला 2 गुणांसाठी परीक्षेमध्ये कृती विचारली जाते. आता ह्यातला प्रत्येक घटक आपण सविस्तर पाहूया. आता पहिला प्रकार जो आहे उपसर्ग घटित शब्द. आता कशाला म्हणायचं उपसर्ग घटित शब्द? तर शब्दांच्या पूर्वी म्हणजेच आधी किंवा अगोदर उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. या ठिकाणी मी व्याख्या सांगितलेली आहे उपसर्ग घटित शब्दांची. मग उपसर्ग घटित शब्द कोणाला म्हणायचं? तर शब्दाच्या आधी अगोदर पूर्वी उपसर्ग लागून जो शब्द तयार होतो त्याला उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. मग यावर आधारित आपण उदाहरणं बघूया. बघा, या ठिकाणी एक तक्ता तयार केलेला आहे. उपसर्ग, मूळ शब्द आणि मग साधित शब्द किंवा पूर्ण शब्द. बघा, मूळ शब्द आहेत ज्ञान आणि त्या ज्ञान शब्दाला वी हा उपसर्ग लागला. म्हणजे ज्ञान शब्दाच्या आधी किंवा अगोदर किंवा पूर्वी वी हा उपसर्ग लावला की तो साधित शब्द तयार होतो विज्ञान. शिक्षित या मूळ शब्दाला सु हा उपसर्ग लावला की साधित शब्द तयार होतो सुशिक्षित. नाव या मूळ शब्दाला आड हा उपसर्ग लावला की साधित शब्द तयार होतो आडनाव. ईमान या मूळ शब्दाला बे
हा उपसर्ग लावला की तयार होतो बेईमान. जड या मूळ शब्दाला अव हा उपसर्ग लावला की शब्द तयार होतो अवजड. जीभ या शब्दाला उपसर्ग पड हा लावला की शब्द तयार होतो पडजीभ. तर अशा पद्धतीने मूळ शब्दाच्या आधी किंवा पूर्वी उपसर्ग लावून जो शब्द साधित शब्द तयार होतो तो असतो उपसर्ग घटित शब्द. मग आता इथे थोडीशी उदाहरणं बघूया. फजिती, फट हा उपसर्ग लावला की फटफजिती. धाव या मूळ शब्दाला भर हा उपसर्ग लावला की शब्द तयार झाला भरधाव. दुपारी या शब्दाला ऐन हा उपसर्ग लावला की ऐन दुपारी. हजर या मूळ शब्दाला गैर हा उपसर्ग लावला की गैरहजर. महा या मूळ शब्दाला दर हा उपसर्ग लावला की दरमहा. लायक या शब्दाला ना हा उपसर्ग लावला तर शब्द तयार होतो नालायक. कार या शब्दाला प्र हा उपसर्ग लावला की साधित शब्द तयार होतो प्रकार. भव या मूळ शब्दाला अनु हा उपसर्ग लावला की अनुभव. हार या शब्दाला उप हा उपसर्ग लावला तर शब्द तयार होतो उपहार. भाषण या मूळ शब्दाला स हा उपसर्ग लावला की शब्द तयार होतो संभाषण. यश या मूळ शब्दाला अप हा उपसर्ग लावला की शब्द तयार होतो अपयश. वास या मूळ शब्दाला सह हा उपसर्ग लावला की शब्द तयार होतो सहवास. कार या मूळ शब्दाला प्रति हा उपसर्ग जोडला की शब्द तयार होतो प्रतिकार. गुण या मूळ शब्दाला अव हा उपसर्ग लावला की शब्द तयार होतो अवगुण. म्हणजे बघा, मूळ शब्दाच्या पूर्वी, आधी किंवा अगोदर उपसर्ग जोडला की तयार होणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचं उपसर्ग घटित शब्द. तर अशा पद्धतीने यावर उपसर्ग घटित हा जो घटक आहे यावर तुम्हाला कृती विचारली जाऊ शकते. पुढे पाहूया पुढचा प्रकार. दुसरा प्रकार आहे प्रत्यय घटित शब्द. शब्दांच्या नंतर बघा, आपण आधी शब्दांच्या आधी जो लावला जातो उपसर्ग त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणतात. आता इथे शब्दांच्या नंतर म्हणजेच पुढे प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. आता या ठिकाणीही तसाच तक्ता केलेला आहे, फक्त मूळ शब्द आधी दिलेला आहे, कारण मूळ शब्दाच्या नंतर आपल्याला प्रत्यय लावायचा आहे. आणि आधीच्या तक्त्यामध्ये मूळ शब्द मध्ये दिला होता आणि त्याच्या आधी उपसर्ग दिला होता. तर या ठिकाणी बघा, मूळ शब्द जन आहे. या जन शब्दाला प्रत्यय ता लावला की साधित शब्द तयार होतो जनता. लेख हा मूळ शब्द आहे आणि त्याला अक हा प्रत्यय लावला की साधित शब्द तयार होतो लेखक. ओढ या शब्दाला आ हा प्रत्यय लावला की साधित शब्द तयार होतो ओढा, आ. रस या मूळ शब्दाला इक हा प्रत्यय लावला की त्याचा साधित शब्द तयार होतो रसिक. बघा, रसिक, इक हा प्रत्यय त्या ठिकाणी लावलेला आहे. झोप या मूळ शब्दाला आळू हा प्रत्यय लागला की साधित शब्द तयार होतो झोपाळू. शीक या मूळ शब्दाला आऊ हा प्रत्यय लावला की शब्द तयार होतो शिकाऊ. जमीन या शब्दाला दार हा प्रत्यय लावला की शब्द तयार होतो जमीनदार. हस या शब्दाला रा हा प्रत्यय लावला की शब्द तयार होतो हसरा. माणूस या शब्दाला की हा प्रत्यय लावला की तयार होतो माणुसकी. धन या शब्दाला वान हा प्रत्यय लावला की शब्द तयार होतो धनवान. म्हणजे ता, अक, इक, आळू, दार, वान हे असे प्रत्यय शब्दांच्या मागे, शब्दांच्या नंतर लावले की जो शब्द तयार होतो त्याला म्हणायचं प्रत्यय घटित शब्द. शब्दांच्या नंतर प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्याला म्हणायचं प्रत्यय घटित शब्द.
तर हा गोंधळ करू नका. शब्दांच्या आधी अगोदर उपसर्ग लागला की ते उपसर्ग घटित आणि शब्दांच्या नंतर प्रत्यय लागला की ते प्रत्यय घटित. आता पुढचा तिसरा प्रकार बघूया. सामासिक शब्द. आता सामासिक शब्द आपण फक्त समजून घेऊया, तुम्हाला याच्यावर परीक्षेत कृती येत नाही. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असं म्हणतात. बघा, शब्द एकत्र येतात आणि एकत्र येऊन जो एकच शब्द तयार होतो त्या एका शब्दाला सामासिक शब्द असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ राजाचा पुत्र. बघा, इथे दोन शब्द आलेले आहेत, एक राजाचा आणि एक पुत्र असे दोन शब्द आलेले आहेत. पण या दोन शब्दांचं एकत्रीकरण होऊन जो शब्द तयार झालाय तो आहे राजपुत्र. हा जो जोड शब्द तयार झाला त्याला सामासिक शब्द असं म्हणतात. आई आणि वडील असे अनेक शब्द आले आणि त्याचं एकत्रीकरण होऊन जो जोड शब्द तयार झाला आई वडील त्याला म्हणायचं सामासिक शब्द. 9 रात्रींचा समूह. ह्या 3 शब्दांचं मिळून जो जोड शब्द तयार झाला तो आहे नवरात्र आणि त्याला म्हणायचं सामासिक शब्द. तर असे अनेक सामासिक शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आपण बोलत असतो, वाचत असतो. उदाहरणार्थ दररोज, क्रीडांगण म्हणजे क्रीडेसाठी असलेलं अंगण, कर्जमुक्त, राजवाडा, राजाचा वाडा, घर जावई, चंद्रमुख, पुरणपोळी म्हणजे पुरण घालून तयार केलेली पोळी. बघा केवढे शब्द आले ते, पण या सगळ्या शब्दांचं एकत्रीकरण जो जोड शब्द तयार झाला तो आहे पुरणपोळी. भाजीपाला, सत्यासत्य, लंबोदर, लंब आहे उदर ज्याचा असा तो कोण? लंबोदर. तर अशा पद्धतीने शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोड शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असं म्हटलं जातं. आणि पुढचा प्रकार आहे अभ्यस्त शब्द. आता अभ्यस्त शब्द म्हणजे काय? तर एखाद्या शब्दात एका शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असं म्हणतात. म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा येतो तेव्हा पुन्हा पुन्हा येऊन जो शब्द तयार होतो त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात. उदाहरणार्थ बघा, हळहळ. आता इथे हळ हा शब्द पुन्हा आला, हळ हळ. दगड बिगड, किरकिर. बघा, किर किर म्हणजे पुन्हा पुन्हा तो शब्द येऊन जो शब्द तयार होतो त्याला म्हणायचं अभ्यस्त शब्द. आता या अभ्यस्त शब्दाचे पुन्हा जे प्रकार आहेत 3 ते आपण पाहूया. पहिला प्रकार आहे पूर्णाभ्यस्त शब्द, दुसरा प्रकार आहे अंशाभ्यस्त शब्द आणि तिसरा प्रकार आहे अनुकरणवाचक शब्द. आता याचं सविस्तर एक एक प्रकार आपण अभ्यासूया. पहिला प्रकार जो सांगितला पूर्णाभ्यस्त शब्द. एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. मग या पूर्णाभ्यस्त शब्दांची उदाहरणं बघा. हळहळ, मळमळ, बारीक बारीक, पुढे पुढे. बघा, एकच शब्द पुन्हा पुन्हा येऊन तो जोड शब्द तयार झालेला आहे. वळवळ, लाल लाल, बडबड, मज्जाच मज्जा, कळकळ, हिरवे हिरवे, वटवट, पैसाच पैसा, हळूहळू, एक एक, कोणी कोणी, समोरासमोर, पुन्हा पुन्हा, वरच्यावर, तीळ तीळ, आतल्या आत, हाय हाय, लांब लचक, हाल हाल. तर हे एकच शब्द पुन्हा पुन्हा येऊन जे जोड शब्द तयार होतात त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असं म्हटलं जातं. पुढचा प्रकार पाहूया, अंशाभ्यस्त शब्द. आता जेव्हा पूर्ण शब्द हा जोड शब्दात जसाच्या तसा न येता एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्याला अंशाभ्यस्त शब्द असं म्हणतात. म्हणजे आधी आपण बघितलं की तोच शब्द पुन्हा पुन्हा येतो, पण या ठिकाणी तोच शब्द जोड शब्द होताना जसाच्या तसा न येता एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्याला म्हणायचं अंशाभ्यस्त शब्द. आता त्याची उदाहरणं पाहूया. दगड बिगड. आता बघा, या ठिकाणी दगड दगड असा शब्द आलेला नाहीये. दगड बिगड, किडूक मिडूक, आंबट चिंबट, अदला बदल, बारीक सारीक, अघळ पघळ, शेजारी पाजारी, आडवा तिडवा, कागद बिगद, लाडी गोडी, पुस्तक बिस्तक, साचा सुचा, गोड धोड, गडबड,
जिकडे तिकडे. बघा पहिलं आपण पाहिलं पूर्णाभ्यस्तमध्ये की तोच शब्द पुन्हा पुन्हा येतो आणि या ठिकाणी मात्र तोच शब्द पुन्हा न येता त्यामध्ये थोडासा बदल होतो, त्याला म्हणायचं अंशाभ्यस्त शब्द. पुढचा प्रकार बघूया, अनुकरणवाचक शब्द. तिसरा प्रकार. तर ज्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. मग अनुकरणवाचक शब्दालाच नादानुकारी शब्द असंही म्हटलं जातं. का? कारण त्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनिवाचक म्हणजे एखादा नाद निर्माण होतो, ध्वनी तयार होतो आणि त्या ध्वनीची पुनरावृत्ती होते, पुन्हा पुन्हा तो ध्वनी निर्माण होतो. म्हणजे संगीतामध्ये जसा नाद असतो तसा या शब्दांमध्ये ध्वनी किंवा नाद निर्माण होतो आणि तो पुन्हा पुन्हा निर्माण होतो. तर अशा शब्दांना अनुकरण वाचक शब्द असं म्हणतात. त्याची उदाहरणं आपण बघूया. बघा, किरकिर, तुरुतुरु, खदखदून, गुणगुण, लुटुपुटू, खडखडाट, टिकटिक, फडफड, कडकडाट, गडगड, चुटुचुटू, गडगडाट, घणघण, वटवट, गुटगुटीत. मग असे शब्द जे आहेत हे शब्द उच्चारताना त्यामधून एक प्रकारचा नाद निर्माण होत असतो. तर अशा शब्दांना म्हणायचं अनुकरण वाचक शब्द. तर अशा पद्धतीने आज आपण शब्दसिद्धी म्हणजे काय, शब्दसिद्धीचे प्रकार, त्यानंतर शब्दसिद्धीमधल्या साधित शब्दांचे प्रकार आणि मग प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय, उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय आणि अभ्यस्त शब्द म्हणजे काय आणि पुन्हा त्या अभ्यस्त शब्दांचे हे उपप्रकार आपण पाहिले. तर यावर आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये कशा पद्धतीने कृती विचारली जाते ते आपण पाहूया. बघा, आता या ठिकाणी कंसातील शब्दांचे पुढे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा. तुम्हाला असे कंसामध्ये काही शब्द दिले जातील, खाली एक तक्ता दिला जाईल आणि त्या तक्त्यामध्ये तुम्हाला त्या कंसातल्या शब्दांना निवडून त्या तक्त्यामध्ये तुम्हाला लिहायचे असतात. आता बघा, इथे प्रत्यय घटित मध्ये महत्व, बरोबर, महत्व शब्द आहे. तर या महत्व शब्द आपण प्रत्यय घटित शब्दामध्ये लिहिणार आहोत. त्यानंतर यातला कुठला आणखीन शब्द घेता येईल की ज्या शब्दाच्या पुढे म्हणजे नंतर प्रत्यय लागलेला आहे. तर बघा, चढाई, ई हा प्रत्यय लागलेला आहे, तर तो चढाई शब्द प्रत्यय घटित मध्ये तुम्ही लिहू शकता. पुढे आहे उपसर्ग घटित, म्हणजेच शब्दाच्या आधी उपसर्ग लागलेले असे कोणते शब्द आहेत. तर बघा, कामी या शब्दाच्या आधी नि हा उपसर्ग लागलाय म्हणजेच निकामी, तर निकामी हा शब्द तुम्ही उपसर्ग घटित शब्दामध्ये लिहू शकता. अभ्यस्त शब्दामध्ये बघा, लुटू लुटू असा शब्द दिलेला आहे. असा दुसरा कोणता शब्द आपल्याला त्या ठिकाणी अभ्यस्त मध्ये घेता येईल, तर घेई घेई, पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती झाली आहे किंवा पुन्हा पुन्हा तोच शब्द येऊन जोड शब्द तयार झालेला आहे, अशा शब्दांना आपण अभ्यस्त शब्द म्हणतो की नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला शब्द दिले जातील आणि त्याचं वर्गीकरण तक्त्यामध्ये करायला सांगितलं जाईल. दुसरी कृती बघा, पुढील आकृतीतील शब्दांचे वर्गीकरण करा. इथे सुद्धा तुम्हाला वर्तुळामध्ये शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांना त्या तक्त्यामध्ये तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कृती दिली जाईल. किंवा पुढे बघूया. बघा, अति हा उपसर्ग अति उपसर्ग असलेले 4 उपसर्ग घटित शब्द लिहा. तर या ठिकाणी तुम्हाला अति हा शब्द अति हा उपसर्ग घेऊन तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत आणि ते शब्द त्या ठिकाणी लिहायचे आहेत. मग अतिसुंदर, अतिशहाणा, अतिशयोक्ती, म्हणजे शब्दाच्या आधी उपसर्ग लावून तुम्हाला ते शब्द तयार करून त्या ठिकाणी लिहायला सांगितले जातील. किंवा वान हा प्रत्यय असलेले 4 प्रत्यय घटित शब्द तुम्हाला लिहायला सांगितले जातील. मग गुणवान, धनवान, दयावान, म्हणजे शब्दाच्या मागे वान हा प्रत्यय लावून ते प्रत्यय घटित शब्द तुम्हाला तयार करून लिहायचे आहेत. पुढे बघा, बे हा उपसर्ग असलेले 4 शब्द लिहा. मग बे हा उपसर्ग लावून तुम्ही शब्द तयार करायचे आणि ते लिहायचे आहे. म्हणजे बेहिशोब, बेईमान, जे काही असतील ते. त्यानंतर बिन हा उपसर्ग असलेले 4 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे आता इथे बिन हा उपसर्ग लावायचा आणि शब्द तयार करून ते शब्द उपसर्ग घटित शब्द लिहायचे आहेत. मग बिनधास, बिनदिक्कत अशा पद्धतीने ते शब्द तयार करायचे आणि लिहायचे आहेत.
पुढे करी हा प्रत्यय असलेले 4 शब्द लिहा. मग करी हा प्रत्यय लावलेले शब्द तयार करायचे. शेतकरी, कष्टकरी, वारकरी अशा पद्धतीने मूळ शब्दाला प्रत्यय लावून ते प्रत्यय घटित शब्द तयार करून ते लिहायचे आहेत. पुढे बघा, अनिय हा प्रत्यय असलेले 2 शब्द लिहा. मग त्या ठिकाणी अनिय हा प्रत्यय जोडून शब्द तयार करायचा आणि तो शब्द लिहायचा. वाचनीय, श्रवणीय, भाषणीय, गोपनीय. बघा, असे जे अनिय हा प्रत्यय जोडून आलेले शब्द आहेत ते शब्द त्या ठिकाणी लिहायचे आहेत. किंवा काही वेळेला असंही दिलं जाईल की 2 अभ्यस्त शब्द लिहा. मग ते तुम्ही तुम्हाला माहिती असलेले कोणतेही 2 अभ्यस्त शब्द लिहायचे. गारेगार, लालेलाल. आता अनेक उदाहरणं आपण पाहिलेलीच आहेत. त्यातली कोणतेही 2 उदाहरणं त्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला या घटकावर कृती विचारली जाऊ शकते. आता दुसरी कृती बघा इथे दिलेली आहे की पुढील शब्दातील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा. आता इथे तुम्हाला प्रत्यय ओळखायचा आहे त्या शब्दातला आणि त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. तर अशी सुद्धा कृती विचारली जाऊ शकते. आता तिथे शब्द दिलेला आहे अतुलनीय. मग अतुलनीय या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय? तर नीय. मग तो नीय प्रत्यय त्या प्रत्ययाच्या तक्त्यामध्ये आपल्याला लिहायचा आहे. आणि अशाच पद्धतीचा दुसरा एखादा शब्द कोणता असेल, जसं अतुलनीय, तसाच दुसरा शब्द प्रशंसनीय. तर असे दुसरे शब्द त्या तक्त्यामध्ये लिहायचे आहेत. किंवा प्रादेशिक हा दुसरा शब्द. तर प्रादेशिक या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय? तर ईक हा प्रत्यय लागलेला आहे. मग तो ईक प्रत्यय तक्त्यामध्ये लिहायचा आणि प्रादेशिक सारखाच दुसरा वेगळा शब्द तुम्हाला तिसऱ्या तक्त्यामध्ये लिहायचा आहे. प्रादेशिक, सामाजिक, सांस्कृतिक म्हणजे ईक प्रत्यय लागलेला वेगळा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. आता गुळगुळीत. आता या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय? तर ईत हा प्रत्यय लागलाय. मग गुळगुळीत सारखेच दुसरे शब्द कोणते आहेत? तर मुळमुळीत, कुळकुळीत. तर असे वेगळे शब्द तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत. किंवा चौथा जो शब्द आहे अणकुचीदार. तर त्या अणकुची या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय? तर दार हा प्रत्यय लागलाय. मग ते दार हा प्रत्यय त्या ठिकाणी लिहायचा आहे. आणि अणकुचीदार सारखे आणखीन कोणते शब्द आहेत वेगळे? टोकदार, हो की नाही? तर अशा पद्धतीने वेगळे शब्द त्या ठिकाणी लिहायचे. तर अशी सुद्धा कृती तुम्हाला परीक्षेत दिली जाऊ शकते. पुढची कृती बघा, निष्कासित याप्रमाणे नि हा उपसर्ग लावून पुढील शब्द तयार करा. मग तिथे फळ दिलंय. मग तिथे तुम्हाला निष्फळ, निष्काम अशा पद्धतीने शब्द तयार करायचे आहेत. पुढची एक कृती दिले, अ उपसर्ग असलेले 4 शब्द लिहा. मग अ हा उपसर्ग लावून शब्द तयार करायचे आहेत. अविचार, अप्रगत यासारखे. त्यानंतर स हा उपसर्ग असलेले 4 शब्द तयार करायचे आहेत. संपूर्ण, संशोधन, संभाषण, संघटना. म्हणजे स हा उपसर्ग लावून तुम्हाला 4 शब्द तयार करायचे आहेत. किंवा त्व हा प्रत्यय लावून पुढील शब्द लिहा. मग तिथे तुम्हाला दिलंय महत् अधिकत्व बरोबर महत्व, प्रौढ अधिकत्व प्रौढत्व, अधिकत्व कर्तृत्व, अधिकत्व वक्तृत्व. तर अशा पद्धतीने सुद्धा कृती दिली जाऊ शकते. किंवा पुढील अभ्यस्त शब्द पूर्ण करा. मग तिथे तुम्हाला शब्द दिलेले असतील, ते अर्धे दिलेले असतील ते तुम्ही पूर्ण करायचे. म्हणजे अधून मधून, दंगा मस्ती, हेवे दावे, काम काज. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने 2 गुणांसाठी या घटकावर, शब्दसिद्धी या घटकावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 4 मध्ये कृती दिली जाईल. आणि मला वाटतं आता आपण ही जी शब्दसिद्धी समजून घेतली ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने समजलेली असेलच. काही अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या मराठीच्या शिक्षकांना नक्की विचारा. काही अडचण आल्यास त्यांच्याकडून ते समजून घ्या आणि हे 2 गुण परीक्षेमध्ये पूर्णपणे मिळवण्याचा प्रयत्न करा. कृती कोणत्याही पद्धतीने आली तरी तुम्हाला हा जर घटक चांगल्या पद्धतीने समजलेला असेल तर तुम्ही निश्चितच हे 2 गुण मिळवाल याची खात्री मला नक्की आहे. तर या ठिकाणी मी थांबते. पुन्हा भेटूया आपण पुढच्या तासाला. धन्यवाद.